नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। सहकार विभागामध्ये रिक्त पद किती आहेत सध्या आणि याची जाहिरात येऊ शकते का, पात्रता काय असू शकते, परीक्षा कोणाकडून घेतली जाणार आणि याच्यासाठी पगार किती असतो, या सर्वांविषयी माहिती जी आहे तर ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते पाहणार आहोत। मित्रांनो, डिसेंबर महिन्यात खूप साऱ्या जाहिराती येणं अपेक्षित आहे। पहिलं तर महत्त्वाचं कारण आहे की आचारसंहिता संपते आहे, त्याच्यामुळे जाहिराती ज्या थांबलेल्या होत्या त्या एकाच वेळी येतील। त्याच्यानंतर जानेवारी 2026 पासून येणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील त्या शक्यतो एमपीएससी कडे द्यावा असं शासनाचं म्हणणं आहे। मग याच्यामुळे विभाग काय करताय की ऑलरेडी जे एक्झिस्टिंग प्रोसेस आहे टीसीएस आयबीपीएस कडे यांच्याकडे द्यावं, याच्यासाठी त्यांचा भर जो आहे तर तो चालू आहे। म्हणून तुम्ही बघा डेली तुम्हाला काही अपडेट्स जे आहेत तर ते बघायला मिळत असतील। आणि अशाच पद्धतीचं एक अपडेट बघा 18/9/2025 चा हा एक आरटीआयचा रिप्लाय आपल्याला इथं पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये सहकार अधिकारी श्रेणी एक अधिकारी असतो, खूप चांगलं वेतन आहे याला। यस 14 ची वेतन श्रेणी मित्रांनो, जी वेतन श्रेणी पीएसआय ला असते, एएसओ ला नसते, आता एएसओ ची वाढली, एसटीआय ला असते, एसआर ला असते, तर हे यस 14 ची वेतन श्रेणी वाले अधिकारी हे आहेत। सहकार अधिकारी श्रेणी 2 याला यस 13 ची वेतन श्रेणी आहे। तर हे असे जे अधिकारी आहेत तर त्यांच्या किती जागा रिक्त आहेत तर ते आपल्याला इथं आरटीआय मधून पाहायला मिळतात। 64 आणि 48 याच्या किती 64 जागा रिक्त आहेत आणि याच्या 48 जागा सहकार विभागात रिक्त आहेत। आणि पुढे हे पण म्हटलेलं आहे की या पदांच्या पुढील भरती संदर्भात शासनाकडे कोणतेही निर्देश नाहीत। म्हणजे भविष्यात याची जाहिरात येऊ शकते का, तर याचं उत्तर यांनी आताच दिले की आम्ही याच्या संदर्भात कुठलीही प्रोसेस सुरू केलेली नाही, नाहीतर विभाग काय करतं याच्या भरती प्रक्रियेसंदर्भातली कारवाई चालू आहे असं उत्तर देतं। म्हणजे यांनी इतर नाही सांगितलेले, म्हणजे काय की डिपार्टमेंटला याची सध्या जी आहे तर ती आवश्यकता नाही आहे, आता आवश्यकता नाही, पण 2026 मध्ये आपल्याला याची भरती जी आहे तर ती मे बी बघायला मिळू शकते। पण ही भरती मित्रांनो कशा पद्धतीने होऊ शकते, तत्पूर्वी सरळ सेवेसाठी सर्वसमावेशक बॅच आपण इथं लॉन्च केलेली जी लाईव्ह स्वरूपाची बॅच आहे, तर तुम्ही नक्की जॉईन करू शकतात इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून। आता या पदाविषयी जर माहिती पाहिली तर हे वर्ग अ चं पद आहे आणि हे प्रशासकीय स्तरावरील सर्वात उंच पद जे आहे तर ते मानलं जातं। सहकारी खात्यामध्ये अत्यावश्यक काम करण्यासाठी याला खूप सारे अधिकार जे आहेत तर ते दिले जातात। सहकार संस्थांची कायदा म्हणजे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत जे काही कामं यांना दिली जातात तर ती सगळी कामं यांच्याकडून केली जातात। आता याची जाहिरात का नाही येते किंवा ती प्रक्रिया का नाही करते, मुख्य कारण म्हणजे सेवा प्रवेश नियम अपडेट नसतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो 150 दिवसांचा कार्यक्रम दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की पहिलं तुम्ही सेवा प्रवेश नियम अपडेट करा। सेवा प्रवेश नियम बघा हा किती आहे, कृषी आणि सहकार विभाग 1971, 1974, 1997। आता मला सांगा की 2025 मध्ये भरती करायची, 2026 मध्ये भरती करायचे, हे सेवा प्रवेश नियमाने होणार आहे का, नाही होणार आहे। म्हणजेच यांना काय करावं लागणार आहे, नवीन सेवा प्रवेश नियम, नवीन किंवा त्याला काय म्हणूया सुधारित सेवा प्रवेश नियम आधी मंजूर करावे लागतील। त्याच्यानंतर आकृतीबंध असेल, बिंदू नामावली असेल, या सगळ्या काही गोष्टी विभागाने क्लिअर केल्या पाहिजे। त्याच्यानंतर शासनाकडून पदभरतीसाठी परमिशन जी आहे तर ती देण्यात येते आणि यावेळी यांनी चांगले केलेले की पहिले सेवा प्रवेश नियम अपडेट करायला इथं सांगितलेले आहे। आता जाहिरात येणार का, त्यांनी तिथे सांगितलेले की प्रक्रिया कुठल्याही पद्धतीची चालू नाही आहे त्यांची। आता भविष्यात जर याची परीक्षा घ्यायचीच ठरली तर परीक्षा कोण घेऊ शकतं, तर लक्षात घ्या 2025 पर्यंत टीसीएस आयबीपीएस आहे आणि हे जे अधिकारी लेवलची पद आहेत मित्रांनो हे मोस्ट प्रोबेबली आपल्याला 2026 मध्ये एमपीएससी कडेच जाताना बघायला मिळू शकतात। आगामी काळात एमपीएससी साठी ही चांगली संधी जी आहे तर ती असेलच। काय पाहिजे, आता बघा ही पात्रता थोडी वेगळी पात्रता आहे मित्रांनो। मागच्या वेळी लय मुलं कन्फ्युज झाले जेव्हा 2023 मध्ये याची जाहिरात आली होती। सहकार अधिकारी श्रेणी 1 आणि श्रेणी 2 काय म्हटले, मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला अर्थशास्त्रासह बरं का वाणिज्य, विज्ञान, विधी, कृषी शाखेतील पदवी किमान द्वितीय श्रेणीत पास पाहिजे आणि खाली फक्त पास पाहिजे। आता हा प्रॉब्लेम का आलेला आहे, याची वेगळी डिग्री काय, मागच्या इंजिनिअरिंग वाले मुलं कन्फ्युज झाले, मेडिकल वाले मुलं कन्फ्युज झाले की आम्ही फॉर्म भरायचा का नाही भरायचा। काहींचे काय म्हणणं आहे की इंजिनिअरिंग हे विज्ञानामध्ये येतं म्हणून आम्ही फॉर्म भरू शकतो, काहींचं म्हणणं होतं तुम्ही येत नाही, तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। असा हा कन्फ्युजन झाला। कन्फ्युजन का झालं, कारण की याचे सेवा प्रवेश नियम त्या काळी बनवण्यात आले होते ज्या काळी इंजिनियर हे जास्त तयार पण नाही व्हायचे आणि ते तयार व्हायचे ते सरकारीकडे यायचीच नाही। म्हणून 1997 मध्ये हे जे त्यांचे सेवा प्रवेश नियम आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या अटी आपल्याला पाहायला मिळतात। ज्यावेळी 2025 किंवा 26 मध्ये याचे सेवा प्रवेश नियम अपडेट होतील तर याची पात्रता काय असू शकते मित्रांनो, फक्त कोणत्याही शाखेचा पदवीधर हीच पात्रता असू शकते। अशाच पद्धतीने त्यांचे सेवा प्रवेश नियम जे ओबीसी आयोग आहे, ओबीसी विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग
यांनी देखील नुकतेच सेवा प्रवेश नियम अपडेट केले, त्याच्यामध्ये पण असेच काही तिरट होते, ते समाजकार्य हे ते पाहिजे, त्यांनी सगळं काढलं आणि तिथं एकच शब्द टाकला, कोणत्याही शाखेचा पदवीधर. म्हणजे भविष्यात देखील यांच्या पात्रतेमध्ये आपल्याला अशा पद्धतीचा बदल जो आहे तर तो बघायला मिळू शकतो. वेतन खूप चांगलं असतं मित्रांनो. बघा S14 38,600, 1,22,800. 8व्या वेतन आयोगामध्ये या पदाला जबरदस्त डिमांड येणार आहे. S13 35,400, 1,12,400 एवढं आपल्याला इथं बघायला मिळतं मित्रांनो. आणि आगामी काळात जे 2026 मध्ये वेगवेगळ्या एमपीएससी कडे पद जाणार आहेत, एमपीएससी कडे म्हणजे फुल शेड्यूल पॅक राहणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही देखील तुमचा अभ्यासाचं शेड्यूल पॅक केलं पाहिजे. त्याच्यासाठी एमपीएससी साठी परिपूर्ण असं स्टडी मटेरियल तुमच्यासाठी आपण लॉन्च केलेले. तुम्हाला कुठलेही बाकी इतर पुस्तक घेण्याची गरज पडणार नाही. सर्व काही बुक्स तिथे अवेलेबल आहे. बघा, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक आणि महाराष्ट्राचा इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, सर्व काही आपल्या या 6 स्टडी नोट्स तुमच्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे. हे मराठी मीडियम मध्ये अवेलेबल आहे. सोबतच महाराष्ट्रातून सर्वप्रथम इंग्लिश मीडियम मध्ये देखील आपण हे स्टडी मटेरियल तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही या नोट्स ऑर्डर करू शकतात. काही प्रॉब्लेम असेल, काही समस्या असेल, आमच्या टीमला तुम्ही या नंबरला कॉल करा, ते तुम्हाला अवश्य उत्तर देतील. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.